नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या YouTube चॅनलवर। तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। एक महत्त्वपूर्ण भरती तुमच्यासाठी आलेली आहे। एक महत्त्वपूर्ण जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थी या जाहिरातीसाठी एलिजिबल आहे। तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थी फॉर्म भरू शकतो। फॉर्मची फीस सुद्धा खूप कमी आहे आणि तुमच्यापैकी कितीतरी विद्यार्थ्यांना फ्री मध्ये फॉर्म भरण्याची मुभा देण्यात आलेली आहे। याबाबत आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स, डिपार्टमेंट्स ऑफ पोस्ट यांच्यातर्फे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। म्हणजे बघा, पोस्टची भरती निघालेली आहे। ओके, पोस्टच्या जागा निघालेल्या आहेत। बीपीएम, असिस्टंट बीपीएम आणि डाक सेवक या पदांकरिता तुम्ही फॉर्म भरू शकता। यासाठी काय प्रोसेस आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, परंतु आपण बघून घेऊया की महाराष्ट्रासाठी यामध्ये किती पोस्ट आहेत। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा स्टेट वाइज चार्ट आहे। कोणत्या राज्यामध्ये किती जागा आहेत याबाबत इथे माहिती देण्यात आलेली आहे। तर यामध्ये आपण महाराष्ट्र शोधणार आहोत। तर बघा 17वा आणि 18वा नंबरचा पॉइंट इथे बघा, महाराष्ट्र दोनदा देण्यात आलेला आहे। तर लँग्वेज नुसार इथे बायफर्गेशन करण्यात आलेलं आहे, कोकणी भाषा आणि मराठी भाषा। ओके, कोकणी मराठी आणि मराठी यानुसार इथे बायफर्गेशन करण्यात आलेलं आहे। तर यामध्ये टोटल जागा बघा, हे बघा इथे सर्कल करतो, 87 आणि 3083। ठीक आहे, तर ऑलमोस्ट 3000 पेक्षाही जास्त इथे महाराष्ट्रासाठी जागा आलेल्या आहेत। तर महाराष्ट्रातील लोकांसाठी सुवर्ण संधी आहे। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी संधी चालून आलेली आहे। आता याबाबत इतर इन्फॉर्मेशन आपण बघून घेऊया। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन 15 तारखेपासून म्हणजेच आजपासून हे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि 6 तारखेपर्यंत, ओके, हे बघा 5 तारखेपर्यंत, पुढच्या महिन्याच्या 5 तारखेपर्यंत हे रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे। म्हणजे 15 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता। आता तुम्हाला जर फॉर्ममध्ये करेक्शन करायचे असेल तर 6 तारखेपासून 8 तारखेपर्यंत म्हणजे तुम्हाला 3 दिवस देण्यात आलेले आहे फॉर्ममध्ये करेक्शन करण्याकरिता। ओके, आणि फॉर्म सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। ओके, आता यामध्ये पोस्ट बघा, ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे बीपीएम आणि त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे एबीपीएम आणि डाक सेवक, अशा प्रकारे 3 पोस्ट जे आहे इथे देण्यात आलेल्या आहेत। आणि यापैकी कॅटेगरी सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता। दोन्हीची जे पेमेंट आहे ते सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता। आता एज लिमिट बघा, 18 वर्षापासून तर 40 वर्षापर्यंतचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। आता यामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला राहणार आहे एससी एसटी आणि ओबीसी। एससी एसटी जर तुम्ही असाल तर तुम्हाला 5 वर्षाचे तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। ओबीसी असाल तर तुम्हाला 3 वर्षाचे मिळणार आहे। आणि इकॉनॉमिकल वीकर सेक्शन किंवा पर्सन ऑफ डिसॅबिलिटीज हे तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। ओके, आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा, तुम्ही 10th पास असणे गरजेचे आहे। ओके, 10th पास तुम्ही असणे गरजेचे आहे। म्हणून ऑलमोस्ट प्रत्येक विद्यार्थी यासाठी एलिजिबल राहणार आहे। तुमच्यापैकी ऑलमोस्ट प्रत्येकच विद्यार्थी 10वी पास असणार तर तुम्ही हा फॉर्म भरून टाका। रिझर्वेशन सुद्धा मिळत असते। एससी एसटी ओबीसी पीडब्ल्यूबीडी आणि ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना रिझर्वेशन मिळणार आहे। ओके, सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे तर तुम्हाला तुमची एक्झाम होणार नाही, तुम्हाला 10वीच्या प्रमाणपत्रावर तुम्हाला जेवढे मार्क्स असतील, 10वीच्या बेसवर तुम्हाला जेवढे तुमचे मार्क्स असतील किंवा पर्सेंटेज असतील त्यानुसार तुमची जी आहे एक लिस्ट लागणार आहे। त्या लिस्टमध्ये जर तुम्हाला 10वीमध्ये चांगले पर्सेंटेज असेल तर तुम्ही त्या लिस्टमध्ये येणार आणि तुम्हाला नोकरी मिळणार। ओके, तुमची लिस्ट लागणार, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि तुम्हाला जॉब मिळणार आहे। कुठल्याही प्रकारची एक्झाम यामध्ये होणार नाही। ठीक आहे, आणि तुमचे जे पर्सेंटेज मोजले जाणार आहे ते पर्सेंटेज 4 डेसिमल पर्यंत मोजले जाणार आहे। कितीतरी विद्यार्थ्यांना सेम मार्क्स असतात, तर 4 डेसिमल पर्यंत तुमचे जे आहे मार्क्स तुमचे ते बघतील आणि त्यानुसार तुम्हाला रँकिंग मिळणार आहे। ठीक आहे, आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट तुम्हाला फीस किती भरायची आहे तर तुम्हाला 100 रुपये फीस भरायची आहे। आणि सर्वच्या सर्व महिला, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आणि पीडब्ल्यूडी आणि ट्रान्स वुमन या सर्वांना फीस भरायची नाही। म्हणजे महिला कुणीही असेल तर फीस भरायची नाही। एससी एसटी कॅटेगरीच्या महिला आणि पुरुष कुणालाही फीस भरायची नाही। पीडब्ल्यूडी अप्लिकंट महिला आणि पुरुष कुणालाही फीस भरायची नाही आणि ट्रान्स विमन फीस भरायची नाही। ओके, म्हणजे फीस कोणाला भरायची आहे तर ओपन कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी पुरुष, ओके, पुरुष आणि ईडब्ल्यूएस सुद्धा।
ओपन ओबीसी ईडब्ल्यूएसचे जे पुरुष कॅन्डिडेट्स आहेत यांना फीस भरायची आहे 100 रुपये. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वच्या सर्व महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे. मी शॉर्टमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला, परंतु जर तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील किंवा माझ्या हातून काही इन्फॉर्मेशन सुटलेली असेल तर तुम्ही ती मला निदर्शनास आणून देऊ शकता की तुमच्या हातून ही इन्फॉर्मेशन सुटलेली आहे. आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.